एकाद गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुला। या अभंगातून महाराज पूजा सांगतात, भगवंताची पूजा वास्तव पूजा सांगतात, खरी आणि खरी पूजा सांगतात। प्रत्येक माणसाने जीवनामध्ये पूजा करावी, पूजार्चा करावी, तसं जीवन जगू नये। देवाची संतांची दैनिक पूजा अर्चा करावी। पण आजकाल जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्या पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्या खुर्च्या, शेतकरी लोक मस्जिद करतात चर्चा, आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा। प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा घटक म्हणजे पूजा अर्चा करणे। पूजा अर्चा म्हणजे फार मोठं पुण्य आहे, फार मोठं सत्कर्म आहे। तसं माणसाने बाहेर पडू नये, हा दैनिक नियम ठेवावा। आपलं जीवन नेहमी प्रेमाचं आणि नेमाचं करावं। तेव्हा देवाकडे जाण्याचे जगामध्ये अनेक मार्ग आहेत, पण या सकळ मार्गामध्ये तर भगवानच बोलतात ना, माऊली लिहितात, म्हणून या पाथपायी प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही बनीत। अनेक मार्ग, अनेक साधन, अनेक उपाय देवाकडे जाण्यासाठी आहेत, देव प्राप्ती करून घेण्यासाठी आहेत। तर या सकळ साधनामध्ये, मार्गामध्ये, उपायामध्ये भक्ती हा एक सुंदर असा मार्ग, सुंदर असा जीवनामध्ये भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा। भक्ती केल्याविना जीवनाचा उद्धार, जीवनाची प्रगती, आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही। आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भक्ती साधन समर्थ आहे। त्या भक्तीचा जर विचार केला तर भक्तीचे काही अंग, भक्तीचे काही प्रकार आहेत। श्रवणं, कीर्तनं, विष्णु स्मरणं, पादसेवनं, अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्यं, आत्मनिवेदनं, असे 9 प्रकारची भक्ती आहे। या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक जरी भक्ती आपण समर्पकपणे केली, जीव लावून केली, लक्ष ठेवून केली, तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल। तर या सकळ भक्तीमध्ये एक अर्चन नावाची भक्ती आहे। अर्चन म्हणजे पूजा करणे। पण त्या पूजेचा विचार केला तर पूजेचे देखील काही प्रकार आहेत। पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा। त्यामध्ये 5 प्रकार, ती पंचोपचार पूजा। ज्यामध्ये 10 प्रकार, ती दशोपचार पूजा, आणि ज्यामध्ये 16 प्रकारची षोडशोपचार पूजा आहे। पण गरीब माणसाने कुठून शक्य होणार, कुठून
पात्र सुवाना कुठून दाव सुवाना कुठून सोळा प्रकरणा करायचा थोडं अवघड आहे. आणि मग सर्वांना अगदी सोपी भक्ती करणं जाईल, अगदी सोपी पूजा होईल, अशी सोपी पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या रूपात करणार. यामध्ये चार पद आलेले आहेत. स्वामी नाथ, गुरु भक्ती, पितृवचन आणि सेवा. जीवनामध्ये आपल्या स्वामीचं काम चांगलं करतो. स्वामीचं काम अनेकांनी केलं पाहिजे. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हनुमंतरायांचं. शिवरामी धीर स्वामी गादी तुसागर, स्वामी गादी तुसागर, शिवरामी धीर स्वामी गादी तुसागर, गादी तुसागर, स्वामी गादी तुसागर, स्वामी गादी तुसागर. प्रभूच्या जन्मातील काम अनेक केले, पण तसाच प्रभूपासून लोक ठेवला. याद्वारे प्रभूने मला फार मोठं द्यावं
फार मोठा मानपान सन्मान करावा अशी अपेक्षा हनुमंताने स्वरूपी कधीच केली नाही. शक्तीचा भाग म्हणजे हनुमंताचा आहे. हनुमंताने अधिकपणे प्रभू रामचंद्राची कामं केलेली आहे. कुंभकर्ण जरी मेला तरी यामागे हनुमंताची शक्ती आहे. इंद्रजित जरी मारला गेला या पाठीमागे हनुमंतच आहे. अनेक राक्षस मारण्याचे भक्ती होते हनुमंताचा सिंहाचा वाटा. प्रभू रामचंद्रामध्ये यश प्राप्त झाला यामध्ये शिवाचा वाटा हनुमंत आहे. सर्वांनी आपापलं जीवन यश प्राप्त होण्यासाठी विजयी होण्यासाठी हनुमंताची साधना करावी. कारण हनुमान ही विजय देवता आहे, यश प्राप्त देवता आहे. मग हनुमंताच्या भक्तीला कधीच विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम केलं. जीवाचं रान करून छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा केली. त्यातून स्वराज्य आपल्यासाठी प्राप्त झालं, स्वराज्य प्राप्त झालं. हे सगळं श्रेय मावळ्यांना झालं. अशी मावळ्यांची सेवा, जशी हनुमंताची सेवा, तसं आपण आपल्या मालकाचं स्वामीचं काम जर केलं तर ही खऱ्या अर्थाने हे विष्णूची मान विष्णूची महापुरा. आजकाल माणसं आपल्या मालकाचं काम करताना अगदी हुशार जातात आणि लवकरच आपल्या घरी परत येतात. ही खऱ्या अर्थाने पूजा होणार नाही, ती पूजा पसंत पडणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये आपली सेवा प्रामाणिक असेल त्याच्या घरी लक्ष्मी धरून राहते. सेवा ही लबाडीची नसावी, सेवा ही सत्य असावी, प्रामाणिक असावी. सेवा जीवनामध्ये केली तर त्याच्या जीवनामध्ये त्याला कोणतं गुण पडणार नाही. मनापासून केलं तर कोणतंच होणं, तसं कोण तिथं काय होणं, तसं ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण सेवा आहे त्याला कोणतीच कमतरता नाही.
शेवटी आपलं जीवन सेवेसाठी आहे. देवाने फार मोठी संधी दिली आहे असं जाणून माणसाने ती सेवा प्रामाणिकपणे करावी. ही तर विष्णूची अख्ख्या जगाचा चालक मालक भगवान विष्णू परमात्मा की त्याच्याकडे पालन करण्याचं खातं आहे. कारण 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाकडे उत्पत्ती निर्माण करण्याचं खातं, भगवान विष्णूकडे पालन करण्याचं खातं आणि भगवान शंकराकडे संवाद करण्याचं खातं आहे. सेवा करताना तिथं दांभिकपणा नको आहे, पुन्हा अहंकार नको आहे. अहंकार केला तर तो देवापासून फेल झाला. कोणताही कर्तृत्व त्यांनी घ्यायचं नाही. माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, याचं नाव अहंकार आहे. स्वामिकांत गुरु भक्ती, स्वामी शब्दाचा खऱ्या अर्थाने की ज्याला स्वात्मभाव प्राप्त झाला, आत्मभाव प्राप्त झाला, खऱ्या अर्थाने स्वामी, किंवा ज्याचं आपल्या जीवनामध्ये नियंत्रण आहे, आपल्या सकल इंद्रियावर नियंत्रण आहे, आपल्या मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे, तो जगामध्ये खरा स्वामी. स्वामी आहे, यांचं जीवन देखील आम्ही पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे. अशी वृत्ती जर असेल, अशा शक्तीची स्वामी ही व्यक्ती असून फार मोठी शक्ती. कारण तुम्ही पाहिलं, आम्ही त्यांना पाहिजे. दुसरा पद जे आहे ते गुरु भक्ती. एकतर गुरु करा आणि गुरु करताना पारखून करा. कोणी असो, प्रत्येकाने गुरु करावा आणि गुरु करताना पारखून करावा, तपस्वी करावा, मान धारण करावा, सत्यवादी करावा. लबाड गुरु जीवनामध्ये नको आहे, तो आपलं कधीच कल्याण करणार. प्रामाणिक असा गुरु असावा, तपस्वी गुरु असावा, नियमाला धरून चालणारा गुरु असावा. असा गुरु जर असेल तर तो आपल्या जीवनाचं कल्याण करतो. अंधकार निरोधित्वा गुरु भेटी. गुरु शब्दाचा अर्थ, गुरु शब्द अंधकार वाचक, गुरु शब्द हा प्रकाश वाचक. अर्थात जो आपल्या जीवनामध्ये भक्त झाल्यानंतर आपला आत्मानुभव करणारा आणि आपल्याला खरं ज्ञान देणारा, आपल्या जीवनाचा उद्धार करणारा हा खरा गुरु असतो. म्हणून आपण गुरु करतो असं नव्हे, मोठमोठ्यांनी गुरु केले. जे जगाचे चालक मालक झाले त्यांनी देखील गुरु केले. तिथं आपण कोण? रामकृष्ण जगाचे चालक मालक झाले, पण त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. गरज नसताना राम नामे करता घोष, जय जय तुटते भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्तीशी सागर, पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही म्हणवी गुरु भक्त, दुर्वासर सिद्धी सेवा करीत, नित्य मुक्ती लागोनी. राम प्रभूच्या जीवनामध्ये 2 गुरु होते, वशिष्ठ महाराज आणि बरोबर विश्वामित्र महाराज. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये 2 गुरु होते, दुर्वास महाराज आणि संकीर्तनी महाराज. दत्त भगवंतांतर 24 गुरु मानले पहा. 24 हा सगळा विषय ना भगवतामध्ये आहे. त्यांनी पंचमा भूताला गुरु केले. नंतर आजवर सिंधू पतंग, मधुमक्षिका गजभंग, हरिनामेन वेश्या सांग,
नामे सुभग पिंगला पृथ्वीयाने लेकरू कुमार्याने शर्करू सर्वकांतने पेशवू इतके गुरु 24 असे 24 गुरु केले. ज्या व्यक्तीपासून ज्या शक्तीपासून त्यांना जो गुण बरा वाटला त्या गुणप्राप्तीस्तव दत्त भगवंताने त्या व्यक्तीला त्या शक्तीला गुरु असं म्हणलेलं आहे. चांगला करा म्हणजे चांगला म्हणजे शरीराने चांगला नव्हे, तपाने चांगला, पुण्याने चांगला, अधिकाराने चांगला, दैवी गुणाने चांगला असा गुरु करा. अशा गुरुचा अधिकार फार मोठा. गुरु परब्रह्म देवाचा गुरु परब्रह्म श्रेष्ठ आहे, देवाही पेक्षा श्रेष्ठ आहे. गुरुचा अधिकार फार मोठा आहे. आणि मग अशा गुरुदेवाची जीवनामध्ये सेवा करा. नाहीतर गुरु करा जन्मभर सोडून द्या असं नका. काहीतरी अंगाने गुरुची सेवा करा. एक तर मंत्र घ्या, मंत्र पाठांतर असू द्या. गुरु केला पण मंत्रच माहित नाही काय करतो तुम्हाला. गुरु मंत्र घ्यावा, त्या मंत्राचं जप करावा, जशी पडेल त्या गुरुदेवाची सेवा करावी. आणि गुरूंच्या प्रति भावना चांगली झाला. बरेच लोक माळा घालतात पण त्यांना गुरुचं महत्व कळतच नाही. गुरु कोणता असावा हे कळत नाही, काही कळत. नुसतं माळा घालण्याची काही पण त्याचं पथ्य पहा. गुरुदेवाने जो मंत्र दिला त्याचं चिंतन करा, त्याचा जप करा. आणि शक्यतो दरवर्षी काही ना काहीतरी गुरुदेवाची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. त्यांना काहीतरी आपल्याकडून आदरान केलं पाहिजे. फारच करता पण थोडं तरी ते अपेक्षा करणार नाही, पण आपण ती सेवा करावी. प्रत्येक कलेला गुरु आहे. गुरु, सद्गुरु आणि जगत असे तीन. या ज्या बाकी कला आहे याचं आपण ज्ञान घेणं त्याला गुरु म्हणतात. सद्गुरु होत नाही. सद्गुण परमात्मा, परमात्म्याची प्राप्ती करून जो देतो त्याला म्हणतात सद्गुरु योग म्हणतात. सत्नाम परमात्मा त्या परमात्म्याची ज्यांना ओळख प्राप्त झाली, ज्यांना प्राप्ती झाली, अशा गुरुदेवाला सद्गुरु असं म्हटलेलं आहे. जगद्गुरु म्हणजे आजच्या जगाचा जो गुरु त्याला जगद्गुरु आपल्या देशामध्ये महत्वाचे तीन जगद्गुरु आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु भगवान कृष्ण. बाकीला जगद्गुरु उपाधी नाही. म्हणतात खरे पण हे तीन खऱ्या अर्थाने जगद्गुरु आहेत. तुकाराम महाराज, जगद्गुरु आपले शंकराचार्य आणि
भगवान कृष्ण गुरु सद्गुरु आणि जगत तरी कला प्राप्त करून देणारा तो साधा रूप आहे आणि सज्ञान परमात्मा जगाचा चालक मालक असं भगवान परमात्मा त्याची ओळख त्यांनी करून घेतली जेव्हा ओळख करून देतो प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरू असं म्हटलेलं आहे. गायनाची कला आणि कोणतीही कला आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. सद्गुरूंना मान सन्मान दिला पाहिजे आणि जगद्गुरूंना देखील मान सन्मान दिला पाहिजे. गुरुसाठी गुरुच्या सेवेसाठी आपला डोळा देखील काढून दिला. आता तुम्ही करू नका, डोळा काढून दिला तर काय करते. त्यांना एका घरातून काही वडे मिळाले, भिक्षा करताना वडे प्राप्त झाले. भिक्षा घेऊन आले, सद्गुरूंच्या समोर ती भिक्षा ठेवली आणि आवडली फार त्यांना. गुरुदेवाला फार ती वडे फार आवडले आणि मग पुन्हा आज्ञा केली की जा म्हणजे पुन्हा घेऊन मला फारच आवडले. पुन्हा त्या दारी गेला नाही भिक्षाला. तर ती माता माझी बाहेर आली आणि भिक्षा कसा म्हणजे माता मावली तुमचे जे वडे आमच्या मुलीला फारच आवडले म्हणून परत म्हणजे मी वडे घेणार डोळा काढून दिला तर देतो का डोळा देतो म्हटले काय गोड काढलं गोडच काढलं समोर
रक्ताची धार त्या माईच्या अंगाचं पाणी पाणीच सारखं. अरे बाबा, आपण काय करायला काय झालं, फार घाबरी झाली. तर ते पटकन त्या टोपल्यातील वडे घेतले, लगेच जोडले या दादा गुरुदेवांच्याकडे आले. समोर ते भिक्षा ठेवली. कृष्ण के रक्तस्राव होत आहे आणि काय केलं, अंतर्ज्ञान धर्म लक्ष की आपल्या शिष्याने आग्रह धर्म केलं, केवळ आपल्यासाठी केलं. एक मंत्र टाकला तरी सारखा डोळा करू म्हणून कृपया आमचं प्रसंग करू. भारत देशामध्ये नवनाथी शक्ती फार मोठी शक्ती होऊन गेली. त्यांच्याकडे त्यांच्या पुढे राजे देखील नतमस्तक झाले, जग देखील नतमस्तक झाले. एवढंच नव्हे, देव देखील नतमस्तक झाले. थोडी त्यांची क्रांती, तपाची ती क्रांती होती. 12 वर्षे ते तप करायचे, नंतर गुरुची आज्ञा व्हायची, नंतर ते जगामध्ये करायचे. कोणी असो, सर्व एक रेषेत आणले. ही सर्व तपाची शक्ती त्यांना वाचन शक्ती प्राप्त असा भाग आहे. तर ते उत्तम गुरुस्थान होतं. त्यांच्या काळात एक गुरु एक गुरु. आपली ज्ञानेश्वर माऊलीची परंपरा तीच आहे आणि आपण देखील त्याच परंपरे आदिनाथाच्या परंपरे आपण आहे. सेवा करा, गुरुभक्ती करा. आणि यानंतर जी पद आहे पितृवचन सेवा पती. आईवडिलांची सेवा जीवनामध्ये करा. आईवडिलांची सेवा प्रथम घोषित केली वेदाच्या माध्यमातून. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आदित्य देव भव. पहिला नंबर जगामध्ये आईचा लावलेला आहे, पहिला नंबर. दुसरा वडिलांचा लावला. आई सारखं देव जगामध्ये. म्हणून आईवडिलांची सेवा करा. कारण या दोन ज्या गोष्टी आहेत, पितृ मातृ पितृ म्हणजे माता आणि पिता, हे महत्वाचे घटक आहे. हेच आपल्या खऱ्या पण देव आहे. भगवान सांगता हे तुमचे देव समजा, यांची सेवा चांगली करा. यांची सेवा केली तर तुम्हाला कोणतंच गुन्हा पडणार नाही, तुम्हाला काही कोणतंच होणार नाही. ज्याची सेवा भगवंताला पसंत झाली त्या घराला लक्ष्मी सोडून राहत नाही. स्वामिका गुरु भक्ती पितृवचन. पितृवचन पुंडलिक भक्तांच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही केलं, केवळ आईवडिलांची सेवा करली. तर ती सेवा एवढी प्रबल झाली की त्या सेवेने भगवंताला आकर्षित केलं. भगवंताने त्या सेवेला पाहून आपलं स्थान सोडलं, वैकुंठ सोडलं. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला पुंडलिकाची सेवा करून भगवंताने आपलं स्थान सोडलं, वैकुंठ सोडलं. पुंडलिके
काय केले पुंडलिकाने दुसरं नाही काय प्रत्यक्ष भगवंताची सेवा म्हणा पुंडलिकाने फक्त आई वडिलांची सेवा केली त्यातून देव खुश झाले आणि डायरेक्ट पंढरपुरामध्ये आले. पंढरीत त्या समय आपले आई वडिलांची सेवा करत होते. तर भगवान म्हटले मी आलो मला बोलतो का हो तुझे देवांचे देवा पण हा प्रसंग बोलण्याचा नाही दिला. माझ्या डोक्याचा होईल निद्राभंग न घडे हा प्रसंग बोलण्याचा. तर देवा इथे बोलू नका आणि जाण्याची घाई करू नका. जरा थांबा. थांबला देव बालवंती थांबला देव बालवंती नादच्या पुंडलिका साठे थांबला देव बालवंती थांबला. थांबले माझी सेवा तोपर्यंत तुला देवा थांबावंच लागेल. आणि एक लक्षात धर तुझ्या दर्शनासाठी सारे जगत त्याच्यात त्यामध्ये काही सज्जन असतील काही दुर्जन असतील. दुर्जनाला कोण तुला राग येणार आणि सज्जनाला कोण तुला आनंद होणार. तर तसं काही करायचं नाही. जसे असतील तसे मूढ पापी जैसे तैसे तरी नासे लावणे. जसे असतील तसे किती दारुडे असो किती खाणारे पिणारे असो तुझं दर्शन केल्यानं त्यांचा पुरा उद्धार करावाच लागेल. तुका म्हणे खरे झाले एका दोघे संतांच्या. पुंडलिकाने देवाकडे आग्रह धरला की देवा तुला असं करावं लागेल. तर पुंडलिकाचे जे बोल होते शब्द होते ते भगवंताने खरेच केले आणि तोच परमात्मा नंतर पुंडलिकाच्या आग्रहाने सुंदर ते धाम उभे भेटे बरी सुंदर ते धाम उभे भेटे बरी करकटारी ठेवली तुळशीहार गळा खासे पितांबर तुळशीहार गळा खासे पितांबर. असा सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर थांबला. याचं कारण केवळ पुंडलिकाने आई वडिलांची सेवा. पण इथं काय शब्द कोणता ठेवला पितृवचन. कोणतं वचन माता वचन नाही पितृवचन. तर पित्याचं वचन प्रभू रामचंद्राने परिपालन केलं आणि जगामध्ये रामप्रभूचं नाव झालं. असं कोणी करत नाही. तर प्रभूने ते जगामध्ये खरं करून दाखवलं. कारण राजा दशरथला गेला वयोवृद्ध झाला. तर एके दिवशी राजा दशरथाने आरशामध्ये आपलं मुख पाहिलं. श्रवण समीप भय सीतकेला नाव जठर पनु अस उपदेशा. श्रवण समीप भय सीतकेला उपदेशा. तर आपण थकत चाललो कारण कानाजवळ काही केस पांढरे दिसले. राजा दशरथाला आपल्या कानाजवळ काही केस पांढरे दिसले. लगेच निर्णय घेतला की हे सगळं राज्य प्रभूच्या स्वाधीन करा. आता अख्खं डोकं पांढरं होतं तरी पण माणसं अधिकार सोडत असा काळ. पण त्या काळी ती पद्धत असेल. तर राजा दशरथाने सर्व जनतेला विचारणा केली की हे जन हो माझं तर असं मत आहे कारण मी थकत चाललो वयोवृद्ध होत चाललो तर माझ्याकडून आता शक्य होत नाही. तर हे सगळं राज्य प्रभूच्या स्वाधीन करावं.
म्हटले ठीक जे तुमचं मत तेच आमचं सर्वांचं मत. ठरलं गेलं, मुहूर्त काढण्यात आलं. आता उद्या राम गादीवर बसणार याकरता सगळं नगर सजवलं गेलं. गुढिया तोरणे घरही कथा गाते गाणे सगळं नगर सजवलं गेलं. पण अशा आनंदामध्ये ज्या बाईने मिठाचा खडा टाकला त्या बाईचं नाव मंथरा. कुटीर मंथराने बहकाई कैकेने बात सुनाई दे दो मोरे दो वरदान पतित पावन कैकेला खळ लावले की तुझ्या भारताकडे सेवकपणा राम प्रभूकडे राजेपणा तुला देखील दासीपणा प्राप्त होणार असं जीवन जगण्यात काय अर्थ आहे. बरंच काही झालं, आता मी काय करू मला काही कळत नाही. अगं म्हणे पूर्वीच्या काळी तुला 2 वर राजाने देऊ केले तर ते वर त्या प्रसंगी तू न मागता तसेच ठेवले. आता संधी चालू नाही, इतर संधी कोणाला मिळत नाही आणि आलेली संधी गावायची नसते. संधी चालू नाही, तू रुसून बस. राजा तुझ्याकडे येणार त्यावेळेला या 2 वाराची मागणी करायची. ठरल्याप्रमाणे तसंच केलं की मला या प्रसंगी 2 वर हवी आहेत. राजा म्हटला काय हरकत नाही, निर्खोश मनाने म्हटला देण्यास मी तत्पर आहे, कधी माग आता माग. तेव्हा काही मात्र सांगायला गेले की महाराज एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षे वनवास. हे शब्द कानी पडल्यानंतर राजाला मूर्छा प्राप्त झाली. शब्द बंद झाले, डोळे बंद झाले. समजवण्याचा प्रयत्नही केला पण काही उपयोग झाला नाही. शेवटी रात्र तशीच गेली, खात रात्र गेली. इकडं सर्व गाव आनंदामध्ये, सर्व गाव आनंद. शेवटी पहाट झाली, काय झालं म्हणून श्रीमंत प्रधान तिथे आला. त्याला हे सगळं असता दिसलं गेलं. नंतर प्रभू रामचंद्राला पाचारण केलं. प्रभू रामचंद्र आले तर कोणीच काही बोले ना. शेवटी कैकी मात्र रामप्रभूला सांगू लागली तुम्हाला जाके प्राण प्यारे इनके दुखास हरोगे सारे अब तुम में जाओरा पतित पावन तुला वनवास आहे आणि भरताला गादी आहे, मान्य आहे का तुला? म्हणजे हो. भरताला गादी मिळत असेल मला फार मोठा आनंद आणि मला जर वनवास प्राप्त होत असेल तर त्याही पेक्षा मला मोठा आनंद. आणि म्हणून प्रभू रामचंद्र त्या समय लक्ष्मणासह सीतामातेसह अगदी आनंदाने हसत हसत वनात गेले. पण लोक मात्र त्यांच्यासाठी रडले. केला की प्रभू रामचंद्राचे तुम्ही जिथं असत तिथं मी येणार. पण प्रभू म्हटले नाही, मला राजाचं वचन आहे आणि आमच्या कुळाची अशी पद्धत आहे. रघुकुलारी तर सदा चली
माझ्या कुळाची पद्धत अशी, रीत अशी की रघुकुलानीत सदाच बिहाई, राम जाय परिभजन न जाय. जीव गेला तरी चालेल, पण जो शब्द दिला, जे आपण वचन दिलं ते वचन मात्र बाद करायचं नाही, वचन खोटं करायचं नाही. अशी पद्धत माझ्या कुळाची आहे, तर मला जावंच लागेल. राजाची मला आज्ञा आहे. जरी प्रत्यक्ष राजा मला म्हटला नसला, परंतु त्याचा शब्द माझ्या आईला गेला की तू जे सांगते ते मी सत्य करणार. मग आईने त्याला सांगितले की आता सत्य करणार, मग रामाला बनवलं आहे, म्हणून मला जावं लागतं. त्या प्रसंगी प्रभुरामचंद्राने केवळ राज्यासाठी भांडाभांडी करणार तुम्ही असे केलेच नाही, तिने खूप क्षमता करणारे वनामध्ये गेले. 14 वर्षाचा उन्माद झाला, रामाला ठार केलं, परत आपल्या नगरीत आले. रामाचं फार मोठं स्वागत झालं की त्या स्वागताला जगामध्ये तोड नाही, जोड नाही असं वर्णन रामायण ग्रंथामध्ये आलं. रामचंद्राने आपल्या वडिलांचं वचन खरंच केलं. पितृवचन परिपालन करणं ही देखील फार मोठी भगवंताची पूजा होऊ शकते, पूजा आहे. आणि चौथं जे पद आहे पितृवचन सेवापती, सेवापती शेवटचं पद आहे. पत्नी जीवनामध्ये, बहिणीच्या जीवनामध्ये, स्त्रियांच्या जीवनामध्ये तिचा आराध्य दैवत तिचा पती आहे. तिचं कीर्तन पती, तिचं व्रत पती, तिचा देव खरा पतीच आहे. तिचं सगळं काही पतीच आहे, दुसरं तिला करण्याचं कामच आहे. पतीची सेवा करण्यातून तिच्या अंगी फार मोठं सामर्थ्य मिळत असतं. तिला फार मोठा अधिकार प्राप्त होतो. ती महान पतिव्रता होऊ शकते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता, पतिव्रता माता ही देवावर देखील, जगावर सोडा पण देवावर देखील सत्ता करू शकते, लागू शकते. अशा काही गोष्टी आजपर्यंत जगामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या आहेत. पतिव्रतेचं सामर्थ्य फार मोठं आहे. तिने जर एखाद्याला शाप दिला तर शापच लागणार, आणि तिने जर एखाद्याला आशीर्वाद दिला तर त्याचं कल्याणच होणार. पतिव्रता माऊलीची काही लक्षणं आलेली आहेत. कार्येषु मंत्री, धर्मेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु भूमा, धर्मानुकूला, क्षम्यादर्शी, चरुगुणहार्या पतिव्रतानां. हे पतिव्रता माऊलीचे लक्षण आहे. पतीने एखादं जर काम काढलं तर त्यामध्ये मित्रासारखा सल्ला देणारी आणि ते काम करताना दासीसारखं राबणारी, कार्येषु मंत्री, कर्मेषु दासी, भोजेषु माता. जेवण देताना जशी काय आपली माताच आहे, ती पत्नी असते, पण त्या समय जशी आपली माता घडते. भोजेषु माता, शयनेषु भूमा, आणि शयन प्रसंगी जशी देवता अप्सरा असतो वाटायची. धर्मानुकूला, आणि धर्माचा प्रसंग आला तर अनुकूल राहणारे, अनुकूल होणारे, कधीच विरोध करत नाही. धर्म जर धर्मात चांगले समोर आलं तर सत्ता आहे, धर्माचा अंग आहे. कुठं एखाद्या मंदिरात देवी नाही, धर्मात चांगला आहे असा धर्माच्या बाबतीत बिलकुल ते विरोधच करत नाही. अगदी माझ्या सत्ता सोड झाला, मंदिर द्यावे लागेल, देऊन टाका. आता द्यायची पण किती देऊ म्हणजे तुमचं काय मग म्हणजे देतो 1000, कसं मागे बाजारी 2000 रुपये देऊन टाका. आता ती धर्माच्या पद्धत कशी आहे, प्रतिकूल का प्रतिकूल नाही, अनुकूल अनुकूल. आता याच्या उलट घ्या, कार्येषु कर्त्री, वत्रेषु पुत्री, भोजेषु कर्ता, शिष्येषु नरका, धर्मानुकरोति, क्षमयाचरन्ति, सर्वभार्या गुणनाशरन्ति. तर ही बाई कोणाचा नाश करणार,
आणि पहिली बाई कुणाचं नाव करणार, कुणाला वर करणार, नाव करणार, आणि ही बाई कुणाचा नाश करणार. कोणती बाई? लक्षात धरा. कार्येषु कर्त्री वतिरेषु पुत्री. अर्थ स्पष्ट आहे. लईच बारकाईने साहित्य पाहिजे असं नाही. पत्नीने कार्य काढलं तर कातरच मारणार, कातरच मारणार. नाही म्हणजे नाहीच. किती रडून किती रोवणार, नाही म्हणजे नाहीच. कामच होऊ देत नाही. अशा काही पत्नी कार्येषु कर्त्री वतिरेषु पुत्री. देवदाता जशी पुत्री सबसे अंगावर पडते तसे काही महिला आहे. सबसे म्हणजे त्याला खोडून काढायचा. वतिरेषु पुत्री भोजूशी करतात आणि जेवण देताना कर्कश बोलत राहणार. कठोर कर्कश. ताट वाढणार, समोर ठेवणार, तिकडं बसव तिकडं बसव, पण नाही, नेमकं समोर बसणार आणि सगळं काही त्या टायमाला काढणार. सगळं काही वाईट डॉक्टर आणून सगळं काही झालं गेलं वगैरे वगैरे त्या टायमाला सगळं काढणार. तुम्हाला डोकं नाही, तुमचं खोटं झालं देव का तोंडात त्या बाईची पाहिजे. त्याला पतीवर म्हटलं जाईल का की पतीवर पण आहे, पतीवर काम करणारे म्हणणार. आणि धर्मशास्त्रामध्ये तर असं आहे, तो पती आंधळा असो, पांगळा असो, डोळा असो, खोळा असो, गरीब असो, गरीब असो, वयोवृद्ध असो, त्याला नाव ठेवायचं, त्याचीच सेवा करायची, त्याचीच सेवा करायची. त्या सेवेतून त्याला फार मोठं सामर्थ्य मिळतं. देव देखील त्याला भेटतात, देव देखील घेऊन असे काय उदाहरण झालेले आहे. पण एवढं त्याने पत्ते पाळलं, कसाही पत्ते असेल त्याला कधी नावच ठेवायचं आहे. अंगबधीर क्रोधी अति दीना, अंगबधीर क्रोधी अति दीना, उदरोगे मूर्ख निरोधना, उदरोगे मूर्ख निरोधना. जरी दारुडे असे असते पण असते त्याची सुधारणा करा, त्याला निर्विष्ट करा, पण त्याची सेवा करा. हीच विष्णूची महापूजा. तर ज्या काही चार गोष्टी सांगितल्या, स्वामी का, गुरुभक्ती, पितृवचन, सेवा, यालाच खरी विष्णूची पूजा आहे. इथे विष्णूची महापूजा. आणखी पुढच्या चरणामध्ये महत्वाचा विषय महाराज तिसऱ्या चरणात सत्य बोले
स्वामी काज गुरु भक्ती म्हणा स्वामी काज गुरु सत्य बोले मुखे आणि दुःखबी अनेकांच्या दुःखाने सत्य बोलणं ही देखील भगवंताची पूजा आहे आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं देखील भगवंताची पूजा आहे. म्हणून मुखाने सत्य बोलणं आता
साध्या साध्या गोष्टीसाठी खोटं बोलतात आणि पाप करून घेतात. खोटं बोलणं पाप आणि सत्य बोलणं हे पुण्य आहे. सात बराबर तप नाही, झूठ बराबर पाप. जिनके हृदय साच है उनके हृदय आप. सत्य बोला, सत्यमेव जयते. आपल्या भारताचं वाक्य आहे. आपल्या भारताचं वेद वाक्य आहे, सत्यमेव जयते. म्हणजे सत्याचाच विजय होतो. पण आता काही माणसं म्हणतात सोडा ते मागे गेलं, आता गुन्हा विजय येते. तर विजय कोणाचा? गुन्हाचा. वेद तात्पुरता, पण खरा विजय सत्याचाच होणार. शक्ती आहे. सत्य बोलणं फार मोठं तप आहे. सत्य बोलणं फार मोठं पुण्य आहे. सत्य काय करत नाही, सगळं काय करू शकतो. सत्य हा खरा धर्म आहे. धर्माचे जे काही चार अंग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचं अंग पहिलं म्हणजे सत्य आहे. सत्य हे धर्माचं अंग आहे. तप हे धर्माचं अंग आहे. पावित्र्य हे धर्माचं अंग आहे. दान हे धर्माचं अंग. ज्या ठिकाणी सत्य आहे, तप आहे, पावित्र्य आहे आणि दया दान आहे, याला खऱ्या अर्थाने धर्म असं म्हटलेलं आहे. धर्माने आपल्या जीवनामध्ये सत्याचं परिपालन केलं आणि म्हणून जगात त्याचं नाव झालं. धर्मराज पांडवांचा ठेवला म्हणून त्याचं खरं नाव युधिष्ठिर होतं. पण त्याच्या वागण्यामुळे त्यानं नाव काय पडलं? धर्म. तो धर्ममूर्ती होता, मान तपस्वी होता. तरी खोटं कधी केलंच नाही. केलं एकदा ते देवाच्या आग्रहाने केलं, पण ते अंगठी आलं. धर्माचं सगळं शरीर स्वर्गात गेलं, पाण्याचं खालीच पडलं, बरोबरी गेलं नाही. धर्म केला पण त्याचा अंकच करून पडला. वदविले मुखे नारायणे वदविले मुखे नारायणे धर्म अंगुष्ठता धर्मासाठी गेला. अश्वत्थाम्याला मारलं तर त्यामध्ये एक पशुमध्ये जो हत्ती होता त्याचं नाव अश्वत्थामा आणि माणसामध्ये जो अश्वत्थामा होता तो द्रोणाचार्याचा मुलगा होता. द्रोणाचार्य सर्वांचे गुरु होते, कारण पांडवांचे गुरु आणि कौरवांचे देखील गुरु. त्यांच्या प्रती सर्वांचं प्रेम होते. ते महान तपस्वी होते आणि धनुर्धारी होते. त्यांनीच अर्जुनाला तयार केलं. धनुर्धारी जे बनवलं ते सगळं श्रेय द्रोणाचार्य केलं. तो द्रोणाचार्य कोणाला ताटतोय ना, भगवंताने विचार केला हे म्हातारा कोणाला आवडणार नाही आणि हे एवढे काही प्रबल बाण सोडणार नाही. कोण? पांडव, आपले गुरु म्हणून. तर आता काय करायचं? आणि म्हणून भगवंताने सांगितलं की अश्वत्थाम्याला मारा. पशुत्व अश्वत्थामा मारला गेला आणि शेवटी पेटवली अश्वत्थामा मारला गेला. सर्वत्र ते शब्द कानी द्रोणाचार्याच्या कानी शब्द कानी आले. ते अश्वत्थामा मारला, पण कोणता मारला? पशुत्व मारला का माणसाचा मारला? पण हे कोण सांगणार? कारण तिथे लाखो लोक कोणाचंच कोणाला मिळणार. पण धर्म हा सत्य सांगणार आहे आणि मग द्रोणाचार्य डायरेक्ट धर्माकडे. अरे धर्म अश्वत्थामा मारला, पण कोणता मारला? अरे मला तो म्हटला नरो संदिग्ध संशय ठेवला. पहिला शब्द उच्च स्वरात घेतला आणि मागचा शब्द त्या सैनिकांनी द्रोणाचार्याच्या काही जवळ नाही. सर्व बाजू बाजूला आवडल्या मारल्या. त्याला म्हटलं आपलाच मुलगा हा नरापैकी हाच आहे, यालाच मारलं. शस्त्रास्त्र सगळे फेकले
मांडी लावली, मांडी घालली, मान लावलं, एवढ्यामध्ये द्रौपदीचा बंधू काय त्याचं नाव दृष्टद्युम्न का द्रौपदराजाचा मुलगा लगेच त्याने तलवारने शिरच्छेद केला, सर्वांचा गुरु घेऊन गेला. पण याला महत्वाचं म्हणजे कोण कारण धर्म धर्माने संदिग्धपणे तिचा आवाज केला आणि तेवढ्यासाठी तेवढ्या खोटा बोलण्यासाठी त्याचं सर्व शरीर वर गेलं, स्वर्गात गेलं, पण त्याचा अंगठा घेऊन पडला. उदविले मुखे नारायण धर्मा हे भगवंताने ओळखून घे. उदविले मुखे नारायण धर्मा अंकुश त्या कर्मासाठी सत्य सांगा. सत्य तिथं भगवान असतो, भगवान तिथं लक्ष्मी राहते. लक्ष्मी राहते तिथं रिद्धी सिद्धी सगळ्या येतात, न सांगता येतात. पण सत्य फार महत्वाचं आहे. सत्य आचरण करताना त्रास देखील होतोच. म्हणून सत्याचं आचरण करताना माणसाने जरा जपून वागलं पाहिजे. सत्यवादी म्हणतो कोणाला खोटं बोलायचं नाही, असं जर त्याने ठरवलं तर सगळं सत्य त्याच्या अंगात येणार. एखादा मला 10,000 रुपये राहतात, त्याच्याकडे 10,000 असतात, पण त्याने दुर्जनाला तसंच हे करावं, तिथं खोटं बोललं तरी चालेल. तर सज्जन माणसाला त्याने खरंच सांगावं की आहे की तुला खरं सांगावं तर जीव जातो. जटायू खरं बोलला, जीव त्याचा निघून गेला. रावणा खरं बोलला, माझं मरण पण का. त्याने खोटं सांगितलं, माझं मरण आणताय, त्याचं मरण आणखी नव्हतं. म्हणजे खोटं बोलला, त्याचा परिणाम जीव गेला. मग त्याला विचारलं की तुझं मरण कशात? म्हणजे मला मरणच नाही. खरं सांगितलं, मला मरणच नाही, मी आम्हाला हे असं असलं सर्वांचं मरण. मग जास्त आग्रह झाला, म्हणजे मनुष्य प्राप्त सर्व त्याला चिंता, उन्हाळ्या वगैरे आग लावली, ते सर्व. पण त्यातून त्याने लंकेची होडीच केली ना. त्याला खोटं सांगितलं, खोटं सांगितलं, कारण कुठल्याला खोटंच बोलणं पाहिजे. एखादा चांगलंच करत असेल तर त्याला मात्र खोटं बोलून त्याला खरंच सांगा, अशी पद्धत आहे. किंवा सत्य हा फार मोठा दैवी गुण आहे. तर इथं महाराज बोलतात की सत्य बोले मुखे, मुखाने सत्य बोलणं ही फार देवाची पूजा होऊ शकते. आणि त्याप्रमाणे दुसऱ्याला दुःख होणं, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं. एखाद्याच्या घराला आग लागू नाही, परंतु आग लागली तिथं जाऊन असं म्हणायचं नाही की बरं झालं बरं झालं बरं झालं तर तुम्ही खाणार नाही. तिथं जाऊन असं म्हणायचं की बरं नाही बाई, चांगलं नाही, कोणी केलं त्याचं काही चांगलं होणार नाही, हे असं करूच नाही. अशा पद्धतीने त्याने आपली भावना तिथं प्रकट केली तर ही देखील देवाची पूजा होऊ शकते. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा आणि मुखाने सत्य बोलणारा ही देवाची पूजा आहे. अशी 6 प्रकार महाराजांनी याच्यावर सांगितले. पण काही म्हटले महाराज तुम्ही सगळं सांगितलं, सगळं खरं आहे, आम्हाला सर्वांना मान्य आहे, पण आम्हाला कसं काय शक्य होणार एवढ्या गोष्टी कशा काय शक्य होतील? महाराज का होणार नाही? या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होतील याकरता तुम्हाला काय करावं लागेल? निश्चय करावा लागेल.
कोण कागद सरकार